कारे हिंडता रानोराणी आणि पुसा संतांची जाऊन त्या संतांना जाऊन विचारा की तो भगवान परमात्मा कुठे आहे. आणि एकदा योग्य संतांच्या चरणावरती श्री संतांची माथा चरणावरी आणि साष्टांग हे करी दंडवत जर योग्य संतांच्या चरणावरती तुमचं हे मस्तक टेकलं रे टेकलं की निश्चित तो भगवान परमात्मा तुम्हा मला सहज भेटल्याशिवाय राहणार नाही. कारण पहा, आजपर्यंत या पृथ्वी तलावरती असा एकही व्यक्ती नाही की जो माझ्या भगवान परमात्म्याला भेटण्याकरिता गेलाय, संत महात्म्यांना शरण गेलाय, त्याचं जीवनामध्ये वाटवलं असं एकही व्यक्ती नाही. कारण का, त्या संतांचा महिमा कसा आहे. नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती देवे. तर संतांचा महिमा काही साधा सामान्य आहे का नाही. जो त्या संतांना शरण गेलाय ना, त्याचं निश्चित जीवनामध्ये काय झालंय, सोनं झालंय. मग तुम्ही आम्ही कितीही पापातलं पाप केलेलं असू द्या, महापाप तुमचं आमचं असू द्या, पर्वता एवढं पाप तुमचं आमचं असू द्या, परंतु जर माझ्या संत महात्म्यांना शरण गेला आणि एकदा जर मुखाने हरी म्हटला तर सगळं पाप नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. कारण का, योग्य संतांना तुम्ही आम्ही काय केला, शरण गेलात. अरे माझ्या वाल्ह्या कोळ्याने जीवनामध्ये किती पाप केलं होतं, त्याच्यासारखा पापातला महापापी कुणी नव्हता. किती पाप केलं होतं, किती पाप केलं होतं. माझ्यासारख्या त्याच्या रांगणामध्ये तिघी जणी जरी एकावेक उभा राहिल्या आणि नंतर हात बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा बाहेर निघणार. कारण का, एवढे खोल ते रांजण होते. आणि आशे जर किती असतील ना, तर याचा विचार तुम्ही घरी गेल्यानंतर करायचा. आणि असा एक रांजण नव्हता तर असे किती होते, 7 होते. 7 का 6 होते, 7 होते. आणि एवढे रांजण एक एक माझ्या एवढा दगड होता आणि त्याने भरले होते. बरोबर, जागे आहात ना आजीबाई, काहीच नाही, फक्त आपला अर्धा तास राहिलाय. मला माहिती तुमच्याही पोटामध्ये फार असो, परंतु तरी सुद्धा फक्त आपला अर्धा तास कीर्तन राहिले. ऐका, किती दगड होते, केवढा मोठा एक दगड होता. चिंचोका एवढा, बोरा एवढा म्हणा, जास्तीत जास्त पेरू एवढा, सफरचंद एवढा एक दगड म्हणा. असे एवढ्या दगडाने किती रांजण भरले होते, 7 भरले होते. परंतु तरी सुद्धा वाल्ह्या कोळ जीवनामध्ये काय करत होता, पापच करत होता. परंतु ज्यावेळेस त्याला नारदाची संगती झाली, नारद त्या रोडने त्या रस्त्याने जात असताना त्याने रांगाला सुद्धा अडवलं. साधा सोपा सरळ बोलत होता का तो वाल्ह्या कोळ्या, अजिबात नाही. परंतु तरी सुद्धा नारदजींनी सांगितलं, अरे बाबा माझ्याकडे काहीच नाहीये, तू माझ्याकडून काही जरी घेण्याचा विचार करत असेल ना, माझ्याकडे काहीच नाही, फक्त एवढा विना आहे. आणि असणारा माझ्या अंगावरती हा पितांबर आणि हा शेला आणि हा भगवान परमात्म्याचा फेटा, दुसरं काहीच नाही रे माझ्याकडे, तुला देऊ तरी काय. सांगितलं नाही. साधू महात्मे नुसते म्हणायला साधू असते, त्यांच्याकडे फार मोठा काय असतो, माल असतो. सगळं माझ्या नारद मुनींना त्यांनी आहे नाही ते विचारून घेतलं. परंतु त्यावेळेस माझ्या नारद मुनीच्या अंतकरणामधून शब्द बाहेर पडले, अरे वाल्ह्या कोळ्या, कुणासाठी एवढं पाप करतोय, कुणासाठी एवढं धडपडतोय, ज्यांच्यासाठी धडपड करतोय ते तुझ्या या पापामध्ये भागीदार होणार आहेत का. एवढे शब्द माझ्या वाल्ह्या कोळ्याच्या कानावरती पडले आणि वाल्ह्या कोळ्या जागा झाला. अरे बापरे, हा म्हणतोय त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य दिसतंय, विचार केला पाहिजे. आणि वाल्ह्या कोळ्याने विचार करायला सुरुवात केली. परंतु नारदजींवरती विश्वास मात्र ठेवला. नारदजींना एका सांगीने झाडाला बांधून ठेवलं. घरी गेला, जिच्यासोबत संसार करत होता, जिच्यासाठी रात्रंदिवस फक्त चोऱ्या लुबाडी करत होता, तिला जाऊन विचारलं, अगं ऐक ना, मी आतापर्यंत किती मोठं पाप केलंय, माझ्या पापामध्ये तू भागीदार होशील का. तिने सांगितलं, काय, माझ्या पापामध्ये भागीदार होशील का. पहा, जोपर्यंत मी 18 वर्षाची होत नव्हते तोपर्यंत माझी जबाबदारी ही माझ्या वडिलांची होती. ज्या दिवशी मी 18 वर्षांची कंप्लीट झाले त्याच्यानंतर माझा विवाह तुमच्याशी लावून दिला. ऐका, ज्या दिवशी माझ्या कपाळामध्ये तुम्ही सेंदूर भरला आणि माझ्या कानावरती 2 शब्द पडले, शिवमंगल सावधान, त्या दिवसापासून मी तुमची झाले. बास,
माझी जबाबदारी माझ्या आई वडिलांची संपली, आता तुमची जबाबदारी आहे की मला सांभाळायचं. मला काही माहित नाही, तुम्ही चोऱ्या करा काहीही करा, मी तुमच्या पापामध्ये भागीदार होऊ शकत. अरे बापरे, वाल्ह्या कोळ्याच्या डोक्यामध्ये मुंग्या आला. परंतु वाल्ह्या कोळा त्याच अवस्थेमध्ये आपल्या स्वतःच्या जन्मदात्या आई मुलांकडे गेला आणि मुलांकडे गेल्यानंतर ज्यांना आपण जन्म दिलाय त्या मुलांकडे गेला आणि मुलांना विचारलं, का रे ऐका, मी आतापर्यंत जे पाप केलंय माझ्या पापामध्ये तुम्ही भागीदार व्हाल का? कुणी सांगितलं? वाल्ह्या कोळ्याने मुलांना विचारलं. मुलांनी सांगितलं, बाबा जोपर्यंत आम्ही स्वतः आमच्या पायावरती उभा राहत नाही तोपर्यंत आम्हाला सांभाळण्याची जबाबदारी तुमची आहे, परंतु ज्या दिवशी आम्ही आमच्या पायावरती उभा राहू त्या दिवसापासून तुम्हाला सांभाळण्याची जबाबदारी आमची आहे. आम्ही तुमच्या पापामध्ये भागीदार होऊ शकत. कुणी सांगितलं? मुलांनी सांगितलं. वाल्ह्या कोळा त्याच अवस्थेमध्ये आपल्या आई वडिलांकडे गेला आणि आई वडिलांना विचारलं, आई बाबा ऐका ना, मी आतापर्यंत इतकं पाप केले परंतु माझ्या या पापामध्ये तुम्ही भागीदार व्हाल का? आई वडिलांनी सांगितलं, ऐक वाल्ह्या कोळ्या, जोपर्यंत आमचे हातपाय ठणठणीत होते तोपर्यंत तुला सांभाळण्याची जबाबदारी ही आमच्यावरती होते, परंतु ऐक, आता आमचे हातपाय काही चालत नाहीत, परंतु आता आम्हाला सांभाळण्याची जबाबदारी ही तुझ्यावरती आहे. आम्ही तुझ्या पापामध्ये भागीदार होऊ शकत. वाल्ह्या कोळ्या डोळ्यामधून अश्रू आले आणि त्या अवस्थेमध्ये वाल्ह्या कोळ्या आपल्या त्या ठिकाणी गेला. नारदजींना ज्या वेलेने बांधलं होतं ती वेल सोडली. नारदजींना साष्टांग दंडवत घातला आणि सांगितलं, ऐका ना नारदजी, माझ्या पापामध्ये कुणीही भागीदार होत नाही. मी आतापर्यंत एवढे पाप केलेत की त्याची गणना मी करू शकत नाही, परंतु याच्यामधून जर मला मुक्त व्हायचं असेल, याच्यामधून जर मला काहीतरी निवारण व्हायचं असेल तर काहीतरी सल्ला द्या ना. तर त्यावेळेस नारदजीने सांगितलं, अरे बाबा, तुला जर या पापामधून मुक्त व्हायचं असेल तर काय कर, त्या भगवान परमात्म्याचं नाव घे, कशा पद्धतीने घे, मुखाने राम राम म्हण. परंतु वाल्ह्या कोळ्याचं पापच एवढं होतं, त्याला राम म्हणता येत. तो काय म्हणायचा? मरा म्हणायचा. काय म्हणायचा? मरा. परंतु ज्यावेळेस दोनदा मरा म्हणेल त्यावेळेस त्याच्या मधला जो अक्षर आहे तो तयार व्हायचा, तो म्हणजे राम. आणि अशा पद्धतीने वाल्ह्या कोळ्याने भगवान परमात्म्याचं स्मरण करायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर वाल्ह्याचा काय झाला? वाल्मिक ऋषी कशामुळे? फक्त आणि फक्त संतांना क्षरण गेला. एवढा मोठा महिमा माझ्या संतांचा आहे. तुम्ही आम्ही कितीही पाप केलेलं असू द्या, परंतु एकदा जर त्या संतांना क्षरण गेले तर निश्चित तुमचं आमचं जीवनामध्ये कल्याण होईल. परंतु त्या संतांना क्षरण का द्यायचं? कारण त्यांचा महिमा काय आहे तर एवढा मोठा आहे. किती